कोल्हापूर शहरामध्ये आज समस्त हिंदू बांधवांनी बंद पुकारला होता। बांगलादेश येथे अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ आज बंद पुकारण्यात आला होता। तसेच 2 दिवसापूर्वी काही समाजाने जिल्हाधिकाऱ्यावर मोर्चा काढला होता, त्यामध्ये हिंदू बांधवांवर टिप्पणी केली होती। याच्या निषेधार्थ कोल्हापुरात ही बंद पुकारण्यात आला। आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काही हिंदुत्व कार्यकर्ते बंद करण्यासाठी आले होते, पण ज्यावेळी निदर्शन करण्यासाठी हिंदुत्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस व आंदोलकांमध्ये झाटापट झाली, तरीसुद्धा पोलिसाचा बळाचा वापर करून आंदोलकांना ताब्यात घेतले। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण जर बघितलं तर मोठा पोलीस बंद तैनात करण्यात आला आहे। कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी कोल्हापूर शहराला पोलीस छावणीचं स्वरूप सध्या निर्माण झालेलं आहे। व्यापाऱ्यांनी आपलं ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात आला। गेल्या काही 6 ते 7 महिन्यापूर्वी याच चौकामध्ये हिंदू बांधवांनी बंद पुकारला, त्यावेळेला हिंसक वळण लागलं होतं, पण असा कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली। त्यामुळं कोल्हापूरमध्ये सध्या धरपकड सुरू आहे। कॅमेरामॅन सुमितसह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।